सगळं ट्रेन मध्ये सगळं मिळणार आहे, सगळी व्यवस्था आपली पक्षाच्या वतीने केलेली आहे। त्याच्यानंतर राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। जय श्रीराम मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आज निघत आहे अयोध्येला जाण्यासाठी। मित्रांनो, आमच्या रोहा तालुक्यातून 189 लोक आज अयोध्येला जाणार आहेत। तर मित्रांनो, एवढे लोकांना नेण्याचं भाजप पक्षाचे हे एक आयोजन आहे आणि त्यांनी फक्त 1000 रुपये आम्हाला भरायला सांगितलेत आणि बाकीचा जो प्रवासाचा खर्च आहे, जेवण वगैरे सर्व ते भाजप पक्षाकडून होणार आहे। तर मित्रांनो, आम्ही आता जाऊन रोहा स्टेशनवर सर्वजण भेटू आणि त्याच्यानंतर आमचा पुढला प्रवास चालू होईल। आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता श्रीराम भक्त मंडळी जमलेले अयोध्येसाठी जाण्यासाठी। श्रीराम श्रीराम बोला बोला सियावर श्री प्रभु रामचंद्र की जय। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी रोहा रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि आपली दिवा रोहा पॅसेंजर इथे लागलेली आहे। आणि मित्रांनो, मी पनवेलला जाणार आणि मित्रांनो, पनवेलवरून आमची आस्था ट्रेन सुटेल यूपीसाठी। तर चला तर मित्रांनो, प्रवासाला आपण सुरुवात करूया। जय श्रीराम। दुपारचं जेवण, परवा रात्रीचं जेवण सगळं ट्रेन मध्ये सगळं मिळणार आहे, सगळी व्यवस्था आपली पक्षाच्या वतीने केलेली आहे। त्याच्यानंतर टाळा वाजू नका, मी सूचना सांगते त्या संख्या आहे का। त्याच्यानंतर आपल्याला तिथे गेल्यानंतर तिथे तुम्ही अयोध्येच्या इथे रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तिकडच्या भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते तिकडे तुमच्या स्वागत। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम पवन पुत्र हनुमान की जय। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आम्हाला अयोध्या जाण्यासाठी आस्था ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता जात आहोत अयोध्येला। आणि हे बाबा आहेत। जय श्रीराम जय श्रीराम। तर मित्रांनो, आमची पनवेलवरून गाडी सुटलेली आहे, 10:30 वाजता गाडी सुटले ती। मित्रांनो, आम्ही 2 दिवस सफर करून आम्ही अयोध्येला पोहोचू। तर मित्रांनो, आपण जरा गाडी पाहूया किती स्वच्छ आहे। तुम्ही पाहू शकता आस्था गाडीमध्ये किती स्वच्छता आहे। आस्था गाडीमध्ये पाहू शकता ब्लँकेट वगैरे ठेवलेले आहेत, वरती पिलोक आहेत म्हणजे उशा आहेत आणि झोपण्याची व्यवस्था सुंदर आहे इकडे। तुम्ही पाहू शकता गाडीची स्वच्छता किती। आणि तुम्ही इंडियन लोकल तुम्ही जर पाहिलात, इंडियन गाड्या पाहिल्यात तुम्ही, खूप घाण असतो, पण ही गाडी बघा किती स्वच्छ ठेवले आणि सिक्युरिटी वगैरे आहे तिकडे तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो, माझ्या समोरच्या सीटवर एक लहानशी चिमुकली आहे आणि ती प्रवासाचा आनंद घेते। मस्तपैकी नजारे पाहते रात्रीचे। हरे कृष्णा हरे राम 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 हरे कृष्णा हरे राम 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 हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 राम
प्रवासाचा दुसरा दिवस आहे आणि मित्रांनो आम्ही महाराष्ट्र सोडलं आहे आणि आता आमची गाडी MP मध्ये नव्हते म्हणजे मध्य प्रदेशमधून चालते गाडी. मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही मध्य प्रदेशमध्ये बीना जॅक्सन असं नाव आहे. नाव जरा वेगळंच आहे. बीना जॅक्सन रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही पाहू शकता इकडे आणि आस्था ट्रेनसाठी तुम्ही पाहू शकता इथे सिक्युरिटी किती आहे. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज के संभाजी महाराज के जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सियावर रामचंद्र के. आणि मित्रांनो आम्ही अयोध्येला पोहोचल्यात आणि तुम्ही पाहिलात आमचं फुलांनी स्वागत केलंय. राम भक्तांचं सर्वांचं इथे अयोध्या लोकही फुलांनी स्वागत केले. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय अयोध्या धाम की जय भारत माता की जय वंदे मातरम. तर मित्रांनो आम्ही कॅम्प जवळ पोहोचले. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमध्ये तुम्हाला मोठे मोठे हे जे कॅम्प दिसतात ते रामभक्तासाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. ह्या कॅम्पमध्ये आम्ही मित्रांनो सर्वजण कॅम्पमध्ये राहायला जात आहोत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता टॅन किती मोठा आहे आणि बेड वगैरे टाकलेले झोपण्यासाठी आराम करण्यासाठी बघताना. मित्रांनो तुम्ही पाहू शकता भरपूर ब्लँकेट उशी गादी खाटा वगैरे व्यवस्थित सोय आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती भव्य आणि मोठा आहे फॅन वगैरे लागलेले आहेत वरती. हॅलो जय श्रीराम. सर्व महाराष्ट्रातून आलेल्या लोकसभा मतदारसंघातल्या रायगड लोकांना भाविकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर इकडे जेवणाची व्यवस्था महाराष्ट्र मुंबईच्या वतीने झालेली आहे. तरी विनंती आहे की आपण जेवण केलं घ्यायचं आणि जेवण केल्यानंतर लगेच स्थानिक ट्रेनची जय श्रीराम.
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. प्रवासाचा व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अयोध्या दर्शन पाहायला भेटेल. तर मित्रांनो माझी व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करा आणि कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लवकरच तुम्हाला मित्रांनो अयोध्या दर्शनाचा व्हिडिओ पाहायला भेटेल. जय सियाराम.